Praise the Lord. परमेश्वर की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। In this evening, Lord must speak to us and He must give a sweet counsel to us. Let's pray for that. इस शाम के वक्त में परमेश्वर हमसे बातें करते हुए अपनी पवित्र सलाह हमें देने के निमित्त आओ हम मिलकर प्रार्थना करें। आज संध्याकाळच्या वेळेस परमेश्वर त्याची सल्ला आपल्याला देऊन चालवण्यासाठी आपण मिळून प्रार्थना करूया। Hallelujah. May Lord be good. मीठी सलाह तुम्हें देकर के चलाने Thank you. Speak to us, Lord. Thou must reveal thy sweet counsel to us, Lord. Lord, answer the prayer. Let's pray some. परमेश्वर हमारी प्रार्थना को उत्तर दिया है, इसलिए उसका धन्यवाद करें। परमेश्वर अपनी प्रार्थनेचे उत्तर दिलेलं आहे, यासाठी आपण देवाचा धन्यवाद करूया। Praise the Lord, 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 praise the Lord. First of all, we are bringing greetings from all Jammu Kashmir and brethren. और सबसे पहले जम्मू कश्मीर के हमारे सारे भाई बहनों की शुभकामनाएं आपके लिए हम लेकर के आए हैं। जम्मू काश्मीर मधील जे आहे सर्व बांधवांकडून तुम्हास आम्ही हार्दिक अभिनंदन घेऊन आलो आहोत। Because all of your prayers and praises, Lord is keeping us well. और आप सबकी प्रार्थनाओं के कारण, स्तुतियों के कारण हम सब लोग वहां पर भले चंगे हैं। आणि तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेच्या द्वारे, प्रार्थनेच्या योगे आम्ही सर्व आरोग्यामध्ये आहोत। Even in the pandemic period also, Lord was with us, Lord preserved us. महामारी के दिनों में भी परमेश्वर हमारे साथ रहा और परमेश्वर ने हमको भी संभाला। आणि महामारीमध्ये देखील परमेश्वर आमच्या सोबत राहिला आणि आम्हा तो सांभाळलेला आहे। Last week, Lord helped us to have the blessed convention. पिछले सप्ताह परमेश्वर ने हमें एक धन्य सम्मेलन भी दिया आणि मागील आठवड्यात परमेश्वर एक धन्य सम्मेलन देखील आम्हास दिलेला आहे। Lord brought many more people for that convention and made it as a great blessing. और परमेश्वर इस सम्मेलन में बहुत सारे लोगों को लाया और सम्मेलन को परमेश्वर ने बहुत से आशीष किया। आणि परमेश्वर त्या संमेलनास पुष्कळ लोकांना घेऊन येऊन जे आहे आमचे संमेलन आशीर्वादित केले आहे। We request you keep on pray for us. हम आपसे निवेदन करते हैं लगातार हमारे लिए प्रार्थना करते रहिएगा। आणि आम्ही तुम्हास विनंती करीतो आमच्या मंडळीसाठी तुम्ही जे आहे सतत प्रार्थना करा। And also I greeted to my God, I praised my God. He has given this opportunity to share the word of God. और मैं परमेश्वर को धन्यवाद करता हूं जो परमेश्वर ने एक सुंदर संदर्भ यहाँ मुझे दिया है कि मैं आपके मध्य में परमेश्वर के वचन को दे सकूं। आणि मी जे आहे देवाचा आभारी आहे कारण परमेश्वराने सुंदर से योग्य वेळ मला दिला आहे की परमेश्वराचे वचन मी तुमच्या समोर प्रकट करू। It is by the mercy of God, it is by the grace of God. Once again, Lord has given this great opportunity. ये परमेश्वर की दया से है, ये परमेश्वर के अनुग्रह के कारण ही इस प्रकार के सौभाग्य परमेश्वर ने मुझे दिया है। आणि परमेश्वराची केवळ ही दया आहे, देवाची कृपा आहे ज्याच्या योगे हे सुंदर से सौभाग्य तुम्हाला लाभले आहे। We all know in the pandemic period, so many people they perished. हम लोग सब जानते हैं कि महामारी के उन दिनों में बहुत सारे लोग नष्ट हो गए। आपल्याला सर्वांना ठाऊक आहे त्या महामारीमध्ये पुष्कळ लोक जे आहे मरण पावले। The good people, the great people, the well educated people, so many people perished. अच्छे लोग, धनी लोग, पढ़े लिखे लोग, बहुत सारे लोग ऐसे नाश हो गए। आणि या महामारीमध्ये मोठे माणसं, श्रीमंत लोक जे आहे, धनी श्रीमंत सर्व मरण पावले। But our God kept us alive till now. किंतु परमेश्वर ही हमें आज तक जीवित रखा है। परंतु आजपर्यंत परमेश्वरच आम्हास जिवंत ठेवले आहे। Because He had a great plan and purpose concerning our life. कारण हमारे जीवन के प्रति परमेश्वर की एक बहुत बड़ी योजना है, एक उद्देश्य है। कारण काय परमेश्वराचे आपल्या जीवनाप्रती एक मोठे उद्देश, त्याचे एक कारण आहे। He want to do that great plan and purpose, fulfill that plan and purpose. That's why He is keeping us alive. उसने हमें जीवित इसके लिए रखा ताकि परमेश्वर का जो उद्देश्य और योजना हमारे जीवन के प्रति है उसे वो हमारे जीवन में पूरा कर दे। परमेश्वर आपल्याला जिवंत यासाठी ठेवलेला आहे। परमेश्वराचे जे उद्देश आहे, जी योजना आपल्या प्रति आहे ते आपल्या जीवनात पूर्ण व्हावी। That's why Lord has given this convention, Lord has given this kind of gathering. इसी कारण से ही परमेश्वर ने इस प्रकार के एक सम्मेलन, इस प्रकार का हमारा एक संगति परमेश्वर हमको दिया। यामुळेच परमेश्वराने या प्रकारचे संमेलन, या प्रकारची सहभागिता आपल्याला तो दिलेला आहे। That's why in this evening also Lord is speaking to us. और इसी कारण से हमारा परमेश्वर इस शाम के वक्त में हमसे बातें कर रहा है। आणि याच प्रकारे आजच्या संध्याकाळच्या समयी देखील परमेश्वर आपल्या सोबत बोलत आहे। In the Bible we see so many instances Lord called His people. और हम लोग धर्मशास्त्र में बहुत सारी घटनाओं को देख पाते हैं जहां पर परमेश्वर ने अपने लोगों को बुलाया। आणि आपण पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळ घटना पाहतो ज्या ठिकाणी परमेश्वर त्याच्या लोकांना तो पाचारित आहे, तो बोलवित आहे। Tonight we are going to see some instances the Lord called
His people. और हम आज की इस रात के समय में कुछ उन घटनाओं को देखेंगे जहां पर परमेश्वर ने अपने लोगों को आह्वान किया, बुलाया. आणि आज संध्याकाळच्या वेळेस आपण पाहूया परमेश्वर त्याच्या लेकरांना, त्याच्या लोकांना तो कशा प्रकारे पाचारलेला आहे, कशा प्रकारे तो बोलविला As आहे. we are child of God, our Lord is loving us. He is calling us. परमेश्वर के प्रिय लोगों, हमारा परमेश्वर को प्रेम करता है, यही कारण है वो हमें बुलाता है. प्रिय देवाच्या लेकरांनो, परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो, यामुळे तो पाचारत आहे, तो आपल्यास बोलवित आहे. He is a creator God. He is our God. He created us. वही हमारा परमेश्वर है, उसी ने हमारी सृष्टि की, वो हमारा सृष्टि करता है. आणि तोच आपला परमेश्वर आहे, तोच आपला निर्माण करता, तोच आपला सृष्टिकर्ता परमेश्वर आहे. He is a living God. He is a loving God. वो एक जीवित ईश्वर है, वो एक प्रेमी परमेश्वर है. तो जिवंत परमेश्वर आहे, तो प्रेमाळू परमेश्वर आहे. He is a speaking God. और वो हमसे बातें करने वाला ईश्वर है. आणि तो आपल्या सोबत बोलणारा परमेश्वर That आहे. God, even in this evening, is calling us. और आज भी इस शाम के वक्त में वही परमेश्वर हमें देखो बुला रहा है. आणि पहा, आज संध्याकाळच्या वेळेस देखील तो जिवंत परमेश्वर आपल्याला बोलवित आहे. First, we see the Matthew Gospel, 11th chapter, 20th verse. We read, Lord is calling His people. सबसे पहला बुलाहट हम लोग 32 सुसमाचार के अध्याय 11 वचन 28 में उनके लोगों को परमेश्वर बुलाते हुए हम लोग देखने पाते हैं. आणि सर्वात प्रथम आपण मत्ते शुभवर्तमान याचे 11व्या अध्याय याच्या 28व्या वचनामध्ये आपण पाहतो, परमेश्वर त्याच्या लोकांना तो बोलवित आहे. हे सब परिश्रम करने वालों और बोझ से दबे हुए लोगों, मेरे पास आओ, मैं तुम्हें विश्राम दूंगा. Looking unto, read in one language, it is not. Looking unto the people, heavy laden, Lord is calling them. यहाँ पर बोझ से दबे हुए लोगों को यीशु मसीह देखते हुए देखो, यहाँ पर वो उन्हें बुलाता है. आणि जे कोणी कष्टी व भाराक्रांत आहेत, अशा लोकांना पाहून परमेश्वर त्यांना बोलवित आहे. Why this burden came in them? क्यों उनके जीवन में ये बोझ आया? का त्यांच्या जीवनात हे ओझे आले? Because of the sin, the burden comes. क्योंकि पाप के कारण ही बोझ उनके जीवन में आया. कारण पापामुळेच त्यांच्या जीवनात हे ओझे आले आहे. Because the sinful work, sinful activities, the burden comes. पाप के कारणों से, पाप के कर्मों के कारण ही कई प्रकार का बोझ आता है. आणि पापामुळे, पापाच्या कृत्यांमुळे आपल्या जीवनात या प्रकारचे ओझे येते. Yesterday we have seen what is sin, what is the consequence of sin. और हम लोगों ने बीते रात इस प्रकार की बात को देखा कि पाप क्या है और पाप से क्या परिणाम होता है. आणि आपण मागील रात्री पाहिलो, पाप काय आहे, त्याच्याद्वारे काय काय गोष्टी घडतात. Yesterday we have seen Lord loved us. He sent His Son for our forgiveness of sins. और हमने देखा बीते शाम के समय में कि परमेश्वर ने हमको प्रेम करने के कारण, हमें उद्धार करने के निमित्त, हमारे पापों से छुड़ाने के निमित्त अपने एकलौते पुत्र को हमारे लिए भेज दिया. आणि काल रात्री आपण वचन पाहिले, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला पापापासून मुक्त करण्यासाठी त्याचा एक पुत्र असतो या जगामध्ये पाठविला की आपण पापापासून मुक्त व्हावे. Jesus died on the cross. By His blood we are saved, we are washed and become righteous. और प्रभु यीशु मसीह हमारे लिए कलवरी क्रूस में मरा, उसके बहाए हुए उससे लहू के द्वारा हम धोए गए, हमारे पाप क्षमा हुआ और परमेश्वर ने हमें धर्मी बनाया. आणि जे आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या मृत्यूच्या द्वारे आपले सर्व पाप त्याच्या रक्ताच्या द्वारे धुतले गेले, त्याच्याद्वारे आपण नीतिमान ठरलो. Not only we see the curse and burdens in our life, ताकि हम इस संसार में श्राप और पाप के बोझ में जीवन ना जिए. आणि याच्यामुळे आपण जे आहे पापाच्या आणि श्रापाच्या बंधनात जीवन जगू नये. we are caring for something that is a burden in our life. हम लोग कुछ बातों की चिंता करते हैं और वो चिंता ही हमारे लिए एक बोझ होकर के बदल जाता है. आणि आपण काही गोष्टीची चिंता करतो आणि ती चिंता आपल्यासाठी ओझे बनते. As long as we live in this life, we have burdens. जब तक अभी संसार में जीवित है, तब तक हमारे जीवन में कई प्रकार का भार है. जोपर्यंत आपण या जगामध्ये आहोत, तोपर्यंत आपल्यावर ओझ्याचे एक बोझे आहे. But it is not the will of God, it is the desire of God to carry all the burdens in our life. और ये परमेश्वर की इच्छा है कि हम लोग इन सारे बोझों को उठा करके चलना है. आणि आपल्या परमेश्वराची इच्छा ही आहे की सर्व ओझे वाहित आपण चालावे. He wants to deliver us from all our curse and burdens. वो चाहता है कि हमारे जीवन में दिखाई देने वाले सारे श्राप से और बोझ से हमें छुटकारा दे दे. आणि परमेश्वर इच्छितो की सर्व श्रापापासून, सर्व ओझ्यापासून आपली सुटका व्हावी. As dear child of God, what are the curses you are having in your life? परमेश्वर की प्रिय संतान, तेरे जीवन में कौन से सारे श्राप दिखाई दे रहा है? प्रिय देवाच्या लेकरा, तुझ्या जीवनात कशा प्रकारचे श्राप,
कोणते प्रकारचे ओझे दिसून येत आहे? तेरे जीवन में कौन से सारा बोझ या चिंता दिखाई दे रहा है? कोणते प्रकारचे ओझे, कोणते चिंता तुझमध्ये दिसून येत आहे? You may be worrying about your own life. तू अपने जीवन के बारे में चिंतित होगा, आणि तू तुझ्या जीवनाविषयी चिंतित आहेस काय? You may be worrying about your family. तो अपने परिवार के विषय में चिंतित होगा, आणि कदाचित तुझ्या परिवाराविषयी तू चिंतित असेल. You may be worrying about your office or work. अपने कार्यालय के संबंधित, अपने काम के संबंधित कई प्रकार का चिंता तेरे जीवन में हो सकता है. तुझ्या कामकाजामुळे, तुझ्या कामामुळे जे आहे तू चिंतित होऊन दिसून येत असणार. The old people, they are worrying about the future. और जो बुजुर्ग लोग हैं उनके भविष्य के बारे में वे लोग चिंतित हैं. आणि जे वृद्ध आहेत त्यांच्या भविष्याविषयी ते काळजी करतात. The young people, they are worrying about their own things. और जो जवान लोग हैं वो अपनी कई प्रकार की बातों में चिंतित दिखाई देते हैं. आणि जे तरुण आहेत त्यांच्या जीवनामध्ये अनेक गोष्टीविषयी ते काळजी करतात, चिंता That's करतात. why they are trying in so many ways to get out of all that curse. और इन सारे चिंताओं से बाहर निकलने के लिए कई रीति का परिश्रम, प्रयास वे लोग करते हैं. आणि या चिंतेतून मुक्त होण्यासाठी अनेक प्रकारचे परिश्रम, अनेक प्रकारचे कष्ट ते करतात. Drinking and smoking and so many things they are finding to get out of all that curse. उनकी इन सारी चिंताओं से बाहर निकलने के लिए कई लोग तो मद्यपान करते हैं, कई लोग धूम्रपान करते हैं. ऐसे कई प्रकार की नशे को वे लोग अपने जीवन में लेते हैं. आणि या प्रकारच्या चिंतेतून मुक्त होण्यासाठी अनेक लोक धूम्रपान, अनेक लोक मद्यपान करतात. Some people, they want to die. और कुछ लोग तो मर मिटना चाहते हैं. आणि काही तर जे आहे मरून जावे असे ते But dear child इच्छितात. of God, in this evening, Lord is calling. He wants to remove all your curse and burdens from your life. लेकिन इस शाम के वक्त में परमेश्वर की प्रिय संतान, परमेश्वर तुझे बुलाता है और वो तेरे जीवन के सारे चिंताओं को, बोझों को निकाल देना चाहता है. परंतु प्रिय देवाच्या लेकरा, आज परमेश्वर तुला बोलवित आहे. तुझे सर्व ओझे तो काढून टाकीत आहे. You may be thinking nobody is there to care about me. तू इस बात से चिंतित होगा, मेरे लिए चिंता करने वाला कोई नहीं. आणि तू विचार करीत असणार की माझ्यासाठी काळजी करणारा कोणी नाही. My loving God, your creator God, your God is there to care about you. लेकिन तेरा सृष्टिकर्ता, प्रेमी तेरा परमेश्वर तेरे लिए तेरी चिंता करता है. परंतु तुझा सृष्टिकर्ता, तुझा निर्माण करता परमेश्वर तुझा विषयी तो काळजी करतो. The Bible says, cast all of your curse upon him. He careth for you. धर्मशास्त्र इस प्रकार कहता है, अपना सारा बोझ परमेश्वर के ऊपर डाल दे क्योंकि उसको तेरा ध्यान है. आणि पवित्र शास्त्र या प्रकारे म्हणते, तुझे सर्व ओझे तू परमेश्वरावरती टाक, कारण त्याला तुझी काळजी As आहे. dear child of God, in this evening, let us put all our curse upon him. हे परमेश्वर की प्रिय संतान, आज इस शाम के वक्त में अपनी सारी चिंता, अपना सारा बोझ इस परमेश्वर के ऊपर रख दो. हे प्रिय देवाच्या लेकरांनो, आज संध्याकाळच्या वेळेस तुमचे जे काही ओझे आहे, जे काही काळजी आहे, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती Not ठेवून only the द्या. forgiveness of sins, not only the salvation, he wants to remove all the curse from our life. ना केवल वो हमारे सारे जीवन की पाप की क्षमा देता है, ना केवल वो हमें क्षमा करने वाला है परमेश्वर, उद्धार करने वाला परमेश्वर, अपितु साथ ही साथ वो हमारे जीवन की सारी चिंताओं को, बोझ को भी निकालने वाला ईश्वर है. आणि आपला परमेश्वर केवळ पापापासून मुक्त करणारा, आपल्याला तारण देणारा परमेश्वर नव्हे, तो आपली सर्व काळजी वाहणारा परमेश्वर When देखील you आहे. go from this place, you have to go without the cares and burdens. जब आप इस स्थान से वापस लौटो, उस समय में अपने सारे बोझ से, चिंताओं से मुक्त होकर के आप यहाँ से वापस लौटिएगा. आणि जेव्हा तुम्ही या ठिकाणाहून परत जाल, तेव्हा सर्व काळजीतून तुम्ही मुक्त होऊन इथून तुम्ही परत जा. Next we see Matthew 11 chapter 29. We have to take the yoke and learn from him. We will find the rest in our soul. अगला विषय मत्ती रचित सुसमाचार 11 अध्याय के 29 वचन में हम देखने पाते हैं कि हम जब उसका जुआ उठा करके जाएंगे तब हमारे जीवन में विश्राम पाएंगे. आणि आपण पुढील भाग पाहतो, मत्ती शुभवर्तमान याचे 11 अध्याय 29 वचनामध्ये पाहतो, जेव्हा आपण त्याचे जीव आपल्यावर घेणार तेव्हा आपल्या जीवास विसावा We have to मिळते. take the yoke upon our life. हम लोग अपने जीवन में उसके जुआओं को उठाना है. आपल्या जीवनात आपण परमेश्वराचे जीव वाहिले पाहिजे. One day it speaks about the water baptism. और ये सबसे पहले पानी के बपतिस्मा के अनुभव को दिखाता है. आणि सर्वात आधी हे पाण्याच्या बाबतीत मास दर्शविते. Obeying the word of God, obeying the truth.
we are surrendering ourselves to do His will of God. परमेश्वर की सच्चाई को मानते हुए, परमेश्वर की सच्चाई के लिए समर्पण करते हुए हम लोग अपने आप को समर्पण करते हैं. आणि परमेश्वराचे सत्यताचे पालन करीत, परमेश्वराची आज्ञाचे पालन करीत आपण या समर्पण करीतो. Some people years together, they come for the convention. कुछ लोग ऐसे हैं जो सालों साल सम्मेलन में आते तो है, आणि काही लोक या ठिकाणी असे आहेत जे वर्षानुवर्ष संमेलनामध्ये येतात. Wherever the convention, they will go for that जहाँ convention. कहीं सम्मेलन होता है वे लोग उस सम्मेलन में शामिल होते हैं. आणि जेथे कुठे कन्व्हेन्शन होते त्या ठिकाणी ते जातात. They're very glad to attend the conventions. उन्हें सम्मेलन में शामिल होने में बहुत ही अच्छा लगता है. आणि संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना खूप आनंद They have वाटतो. the experience of the salvation, उद्धार का अनुभव उनके जीवन में है, आणि तारणाचे अनुभव त्यांच्या जीवनात आहे. but they don't want to take water baptism. किंतु पानी का बपतिस्मा वे नहीं लेना चाहते. परंतु पाण्याचे बाप्तिस्मा ते घेऊ इच्छित नाही. Some people think it is a ritual or customs and traditions. कुछ लोग सोचते हैं ये एक रीति रिवाज है, ये एक परंपरा होकर के दिखाई दे रहा है. आणि काही लोकांना ही जी आहे एक संस्कृती वाटते, एक परंपरा आहे असे त्यांना वाटते. They think it rules and regulations of the church. जो लोग इस प्रकार सोचते हैं कि बपतिस्मा लेना किसी कलीसिया का नियम या व्यवस्था है, आणि ते लोक विचार करतात बाप्तिस्मा घेणे म्हणजे या मंडळीचे ते नियम आहे. But Lord is calling, take upon His yoke. लेकिन प्रभु यीशु मसीह आपको बुलाता है, कहता है मेरा जुआ तुम उठाओ. परंतु प्रभू येशू ख्रिस्त तुम्हास बोलवित आहे आणि म्हणत आहे माझे जीव तुम्ही आपल्यावर वाहा. Dear brothers, sisters, those who are hearing this voice, you have to call, you have to take the yoke upon you. जितने भाई बहन मेरी आवाज को सुन रहे हैं, वे लोग को चाहिए कि उन लोग परमेश्वर की जुआ उठा ले. आणि जितके भाऊ बहिणी माझे शब्द ऐकत आहेत त्या सर्वांना एक विनंती आहे, तुम्ही परमेश्वराची जीव घ्या. Without taking water baptism, we cannot please our God. और पानी के बपतिस्मा लिए बगैर हमारे ईश्वर को हम प्रसन्न नहीं कर सकते. पाण्याचे बाप्तिस्मा न घेतल्याशिवाय आपण परमेश्वरास प्रसन्न करू शकणार नाही. Taking water baptism brings so many blessings in our life. पानी के बपतिस्मा लेने के द्वारा हमारे जीवन में अनेक प्रकार की आशीषों को हम ले आते हैं. पाण्याचे बाप्तिस्मा घेतल्याच्या द्वारे पुष्कळ आशीर्वाद आपण आपल्या जीवनात घेऊ If we शकतो. take the right baptism, the right manner, Lord will bless us more and more. जब हम लोग सही बपतिस्मा सही रीति से लेंगे तो परमेश्वर हमें बहुत आय से आशीष करेगा. जेव्हा आपण सत्य खऱ्या रीतीने पाण्याचा बाप्तिस्मा घ्याल त्यावेळेस परमेश्वर आपल्याला बहुतायन आशीर्वादित If करेल. we take water baptism, salvation we receive from the Lord. जब हम लोग पानी का बपतिस्मा लेंगे हम लोग प्रभु की ओर से उद्धार पाएंगे. आणि जेव्हा आपण बाप्तिस्मा घेणार त्यावेळेस परमेश्वराकडून आपले धारण होईल. In the Mark 16:16 we read about that. मार्कुस सुसमाचार अध्याय 16 वचन 16 में हम इस बात को देखने पाते हैं. मागचे शुभवर्तमान याचे 16 अध्याय याच्या 16व्या वचनामध्ये याविषयी आपण वाचू शकतो. He that believe and baptize, he will be saved. जो कोई विश्वास करे और बपतिस्मा ले उसका उद्धार होगा. आणि जो विश्वास धरितो व बाप्तिस्मा घेतो त्याचे धारण होईल. If you don't believe, he will be damned. और अगर हम उसको विश्वास न करेंगे तो दंड पाएंगे. जो विश्वास धरित नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. Dear child of God, we are not for damnation or judgment, we are for blessings and salvation. परमेश्वर के प्रिय लोगों, हम लोग दोषी ठहराए जाने के लिए या न्याय होने के लिए नहीं कि तू उद्धार पाने के लिए बुलाए गए हैं. प्रिय देवाच्या लेकरांनो, आपण शिक्षेस पात्र ठरण्यासाठी नव्हे तर आपले धारण होण्यासाठी परमेश्वराने आपल्याला पाचारले आहे. Baptism is a commandment of God. बपतिस्मा पानी परमेश्वर का एक व्यवस्था है. आणि बाप्तिस्मा परमेश्वराची व्यवस्था आहे. In Matthew 28 chapter verse 19 and 20 we read about that. मत्ती सुसमाचार अध्याय 28, 19 और 20 वचन में हम इस बात को देखने पाते हैं. मत्ती शुभवर्तमान 28 अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये आपण याविषयी वाचू शकतो. God himself given this commandment, we have to do it, we have to follow it. प्रभु यीशु मसीह ने आप ये व्यवस्था दिया है, हमें ये व्यवस्था को करना है और हम उसका अनुसरण करना है या आणि लेना है. परमेश्वराने या प्रकारचे एक नियम आपल्याला दिलेले आहे, त्याचे पालन आपल्याला करायचे आहे, त्यानुसार आपल्याला चालायचे आहे. Man disobeyed the commandment of God, that's why he became sinner. मनुष्य ने परमेश्वर की आज्ञा का उल्लंघन किया, यही कारण है मनुष्य पापी हो गया. आणि मनुष्य आज्ञाचा तो धिक्कार केला, यामुळे मनुष्य पापी होऊन तो दिसून आला. That's why he became wicked and he became enemy to God. इस रीति से मनुष्य दुष्ट हो गया, ईश्वर का शत्रु बन बैठा. यामुळे तो मनुष्य दुष्ट झाला आणि परमेश्वराचा तो शत्रू वैरी झाला. If you obey the commandment, we'll receive the blessings of the Lord. लेकिन अगर हम लोग परमेश्वर की आज्ञा को मानेंगे तो परमेश्वर से आशीष भी पाएंगे. परंतु जेव्हा आपण परमेश्वराचे नियम पालन करणार तेव्हा आपण परमेश्वराकडून आशीर्वाद देखील प्राप्त Dear child of करणार. God, in this evening, Lord is calling to obey his commandment. परमेश्वर के प्रिय लोगों, आज इस शाम के वक्त में परमेश्वर की आज्ञा मानने के लिए वो आपको बुला
रहा है। आज संध्याकाळच्या वेळेस परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला बोलवित आहे, तुम्हास पाचारित आहे. Next we see it is a counsel of God, Luke 7 verse 13. लूका की सुसमाचार अध्याय 7 वचन 30 को पढ़ने के समय में बपतिस्मा ईश्वर की सलाह करके हम देखने पाते हैं। आणि लूक शुभवर्तमान 7 अध्याय याच्या 30व्या वचनामध्ये पाहतो बाप्तिस्मा घेणे हे परमेश्वराकडून आलेले एक बोध आहे. But in that verse we see the Sadducees and Pharisees, they reject the counsel of God, baptized. लेकिन हम लोग वहां पर देखने पाते हैं फारसियों ने सदुकियों ने परमेश्वर की सलाह को ना मानते हुए बपतिस्मा को नहीं लिया. आणि जे आहे आपण या ठिकाणी पाहतो फरिसी व शास्त्री यांनी जे आहे आपल्या संबंधाने देवाचे असलेले संकल्पाचे त्याने पालन केले नाही. Why this counsel is given to us? क्यों हमें ये सलाह दिया गया? का परमेश्वराचे हे संकल्प To escape the judgment of God. ताकि परमेश्वर के उस न्याय से हम बच निकले. आणि परमेश्वराच्या शिक्षेपासून आपले बचाव If we होण्यासाठी obey the counsel of God, it will be great blessing for us. अगर हम परमेश्वर की सलाह को मानेंगे तो वो सलाह हमारे लिए एक बड़ी आशीष होगा. आणि परमेश्वराचे बोध आपण मानले असता एक खूप मोठे आशीर्वाद होऊन ते बदलून जाईल. Your friends and relatives will give an evil counsel. आपके दोस्त आपके सगे संबंधी एक गलत सलाह एक बुरी सलाह आपको देंगे. आणि तुमचे मित्र तुमचे नातेवाईक तुम्हाला जे आहे वाईट असे बोध किंवा सल्ला ते But our देतील. God and saints are giving good counsel to us. लेकिन हमारा परमेश्वर और संत लोग हमारे लिए एक अच्छा अभिप्राय एक अच्छी सलाह हमें देते हैं. परंतु आपले संत आपला परमेश्वर आपल्याला चांगला संकल्प चांगला सल्ला तो आपल्याला So the देतो. word of God, through the Spirit of God, Lord is giving that good counsel to you. परमेश्वर वचन के माध्यम से आत्मा के माध्यम से अच्छी अच्छी सलाह आपको देता है. परमेश्वर त्याच्या वचनाच्या योगे आणि आत्म्याच्या द्वारे चांगली सल्ला तो तुम्हाला To obey the counsel and take what? Baptism. हम उसकी सलाह को लेते हुए पानी का बपतिस्मा लेना चाहिए. त्याच्या सल्लेप्रमाणे आपण पाण्याचे बपतिस्मा घेतले पाहिजे. Third, enter into the kingdom. The baptism is needed. अगला हम देखते हैं कि पानी का बपतिस्मा परमेश्वर के राज्य में प्रवेश करने के निमित्त हमें आवश्यक है. आणि तिसरे आपण पाहतो परमेश्वराच्या आगमनामध्ये स्वर्ग राज्यामध्ये जाण्यासाठी पाण्याचे बपतिस्मा घेणे गरजेचे John the आहे. Gospel, 3rd chapter, 3rd verse and 5th verse, we read about that. योना रचित सुसमाचार अध्याय 3 उसके 3 और 5 वचन में हम इस बात को देखते हैं. योहान शुभवर्तमान याचे 3 अध्याय 3 वचन आणि 5व्या वचनामध्ये आपण याविषयी वाचू शकतो. Until and unless born by water and spirit, you cannot enter the kingdom of God. जब तक एक व्यक्ति जल और आत्मा से ना जन्मे वो परमेश्वर के राज्य में प्रवेश नहीं कर सकता. जोपर्यंत एक मनुष्य पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेत नाही तोपर्यंत देवाच्या राज्यात प्रवेश करू शकणार नाही. What is a great privilege to enter into the kingdom of God. परमेश्वर के राज्य में प्रवेश करने का देखो कितना सुंदर सौभाग्य. आणि पहा देवाच्या राज्यात प्रवेश करण्याचे किती धन्य असे सौभाग्य When we आहे. repent, Lord is helping to see the kingdom of God. मन परिवर्तन के द्वारा परमेश्वर के राज्य को देखने का अवसर हमें मिलता है. आणि आपले मन परिवर्तन केल्यामुळे देवाचे राज पाहण्याचे एक सौभाग्य When we आपल्याला take water आहे. baptism born by water, Lord is helping us to enter into the kingdom of God. पानी के बपतिस्मा को लेकर के उस जल में जन्म लेने के द्वारा परमेश्वर के राज्य में प्रवेश करने का एक भाग्य हमें मिलता है. आणि पाण्याच्या बाप्तिस्माच्या द्वारे नवीन एक जन्म घेतल्यामुळे स्वर्गाच्या राज्यात आपण प्रवेश करू First, शकतो. child of God, Lord is calling so that to enter into the kingdom of God. हाँ परमेश्वर के प्रिय लोगों परमेश्वर में इसलिए बुलाता है कि हम परमेश्वर के राज्य में प्रवेश करें. हो प्रिय देवाच्या लेकरांनो परमेश्वर आपल्याला यासाठी बोलवत आहे की आपण देवाच्या राज्यात प्रवेश करावे. John the Gospel, Matthew 3rd chapter, 15th verse we see. मत्ती रचित सुसमाचार 3 अध्याय के 15 वचन में हम देखते हैं. जेव्हा आपण मत्ती शुभवर्तमान 3 अध्याय याचे 15व्या वचनामध्ये पाहतो Jesus said, with this we are fulfilling the righteousness of God. और यीशु मसीह इस प्रकार कहता है इस रीति से सारी धार्मिकता पूरी होने दे. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे सर्व प्रकारचे धर्माचरण परिपूर्ण होऊ दे. John the Baptist said, preventing you should not. But Jesus said, I have to be baptized. यहाँ पर यूहन्ना बपतिस्मा देने वाला यीशु मसीह को कहता है कि नहीं तू मेरे हाथ से बपतिस्मा नहीं लेना चाहिए. लेकिन यीशु मसीह उससे जोर देते हुए कहता है कि नहीं मुझे तेरे हाथ से बपतिस्मा लेना उचित है. आणि या ठिकाणी जे आहे योहान या ठिकाणी म्हणत आहे याला मनाकरिता म्हणाला आपल्या हातून मी बपतिस्मा घ्यावा असे आपणास आपल्याकडे येता हे काय. He is the Son of God. He had kept the good example for us. वो परमेश्वर का पुत्र है तो भी देखो हमारे सामने एक सुंदर आदर्श उसने दिखाया है. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त एक पुत्र असून देखील एक सुंदर आदर्श तो आपल्या समोर झालेला आहे. By taking water baptism, we are fulfilling the righteousness of God. और पानी की बपतिस्मा लेने के द्वारा हम परमेश्वर की धार्मिकता को पूरा करते हैं. आणि पाण्याच्या बपतिस्माला
घेऊन आपण परमेश्वराचे नीतिमत्व पूर्ण करतो. Not only talking about the righteousness, we have to do something to attain the righteousness. केवल धार्मिकता के बारे में बातें करना, केवल धार्मिकता के बारे में बातचीत करना ही नहीं, उस धार्मिकता को प्राप्त करने के लिए हमें कुछ कार्य भी करना है. आणि केवळ जे आहे नीतिमत्व बद्दल बोलत राहणे एवढेच नव्हे, तर ती नीतिमत्व प्राप्त करण्यासाठी आपल्याला काही करणे गरजेचे Next देखील we see आहे. when take water baptism, we have become the sons of God. अगला हम देखते हैं कि पानी के बपतिस्मा लेने के द्वारा हम ईश्वर के संतान बन जाते हैं. आणि आपण पुढे पाहतो, पाण्याची बपतिस्मा घेतल्याच्या द्वारे आपण परमेश्वराचे पुत्र बनतो. Galatians 3rd chapter 26 and 27th verse, we read about that. गलाती की पत्री 3 अध्याय के 26-27 वचन में हम इस बात को देखते हैं. गलातीकरास पत्र 3 अध्याय 26 आणि 27 वचनामध्ये आपण याविषयी They वाचतो. that take water baptism, they put on Jesus. जितने पानी का बपतिस्मा लेते हैं वे लोग यीशु मसीह को धारण करते हैं. आणि जितक्यांनी ख्रिस्तामध्ये बपतिस्मा झाला तितके जे आहे परमेश्वराला ख्रिस्ताला परिधान By करतात. faith, they are the sons of God. और विश्वास के द्वारा वे ईश्वर के संतान बन बैठते हैं. आणि विश्वासाच्या द्वारे ते देवाचे पुत्र होतात. There is no difference. और उसके बाद कोई भेदभाव नहीं. यानंतर जे आहे कोणतेही As we are भेदभाव telling नाही. about what a great privilege to become the sons of God. देखो परमेश्वर के प्रिय लोगों, परमेश्वर के संतान बनने का एक कितना सुंदर सौभाग्य हमें मिला है. पहा परमेश्वराचे प्रिय लोकांनो, परमेश्वराचे पुत्र होण्यास किती एक धन्य आपल्याला After सौभाग्य taking मिळाले water आहे. baptism, we become sons of God. We see others also sons of God. और जब पानी का बपतिस्मा लेते हैं हम परमेश्वर के संतान होकर के बदल जाते हैं. और जितनों ने बपतिस्मा लिया उनको भी देखने से उन्हें भी परमेश्वर के संतान रूप हम देखते हैं. आणि जेव्हा आपण बाप्तिस्मा घेतो तेव्हा आपण ख्रिस्ताचे देवाचे पुत्र होतो. आणि जितके बाप्तिस्मा घेतात ते देखील देवाचे पुत्र होतात हे आपण पाहतो. Because those who have taken baptism, they have put on Jesus. क्योंकि जितनों ने पानी का बपतिस्मा लिया वे लोगों ने यीशु को पहन लिया, परिधान कर लिया. आणि जितक्यांनी ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला तितके ख्रिस्ताला परिधान केले आहे. That's why Lord is calling you. Obey the word of God and take water baptism, become the sons of God. इसी कारण से परमेश्वर आपको बुलाता है कि आप पानी के बपतिस्मा की आज्ञा को मानते हुए ईश्वर की संतान बन जाएं. आणि यासाठी परमेश्वर तुम्हास वाचारित आहे, तुम्ही पाण्याचे बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ताचे देवाचे पुत्र बना. Now to walk in the newness of life, we have to take water baptism. हमारे जीवन के नएपन में एक नई किसी चाल चलने के लिए हमें पानी का बपतिस्मा लेना है. आणि आपल्याला नवीन जीवन जगण्यासाठी आपल्याला पाणीचे बाप्तिस्मा घेणे गरजेचे आहे. Romans 6 chapter verse 4, we read about that. रोमी की पत्री अध्याय 6 वचन 4 में इस बात को हम देखने पाते हैं. रोमकरास पत्र 6 अध्याय याच्या 4थ्या वचनामध्ये आपण एक गोष्ट वाचू शकतो. We are buried with Christ in water and raised up with Him. और हम लोग पानी के बपतिस्मा में मसीह के साथ गाड़े जाते हैं और उसके साथ जिलाए भी जाते हैं. आणि पाण्याच्या बाप्तिस्माच्या द्वारे आपण ख्रिस्तासोबत जे आहे पुरले जातो आणि जे आहे गौरवात पित्याच्या गौरवात आपण उचलले जातो. The old man, the nature of sin, dead to sin, it should be buried. हमारा पुराना मनुष्यत्व पाप के लिए भी मर गया, चाहिए कि उसे हम समाधि दे या गाड़ दे. आणि आपले जे जुने मनुष्यत्व आहे ते आता मरण पावले आहे, त्याला आपल्याला पुरून ठेवावे लागेल. If any person is dead, we cannot keep that person long. अगर कोई व्यक्ति अगर मर जाता है तो हम उसको ऐसे ही नहीं छोड़ सकते. आणि जर एखादा व्यक्ती मरण पावला आहे तर त्याला आपण उघड्यावरती ठेवत नाही. Next thing we are thinking about the burial, funeral. उस व्यक्ति के मरने के पश्चात अगली बात जो हम सोचते हैं उसको किस प्रकार गाड़ा जाना चाहिए, कैसे उसे समाधि देना चाहिए, उसके बारे में हम चिंता करते हैं. आणि आपण त्यानंतर या प्रकारे विचार करतो या व्यक्तीचे अंत्यविधी किंवा त्याला कशा प्रकारे पुरावे, कशा प्रकारे गाडावे. But after receiving the salvation, we are thinking when we take water baptism. उसी प्रकार उद्धार पाने के बाद अगला हम इस बात को सोचना चाहिए कि कब मुझे पानी का बपतिस्मा लेना है. आणि आपले तारण झाल्यानंतर आपण हे विचार करत राहावे कधी मी पाण्याचा बाप्तिस्मा घ्यावे. No, don't wait for other convention to come. और एक सम्मेलन आने दो, मैं बपतिस्मा लूंगा, उसके लिए इंतजार ना करो. आणि पुन्हा एक कन्व्हेन्शन येऊ दे तेव्हा मी पाण्याचा बाप्तिस्मा घेईन असे तुम्ही विचार करू नका. Don't wait for big convention, Irumbulur convention. बड़े बड़े सम्मेलन में जाकर के, इरुम्बलियोर के सम्मेलन में जाकर के पानी का बपतिस्मा लूंगा करके भी आप बाट जोते ना रहो. आणि मोठमोठ्या संमेलनात जाऊन मी बाप्तिस्मा घेईन, इरिमिलियरच्या कन्व्हेन्शन मध्ये मी बाप्तिस्मा घेईन असे तुम्ही विचार करू नका. Immediately obey the word of God. Immediately obey the calling of God. Take water baptism.
baptism. तुरंत परमेश्वर के वचन की आज्ञा को माने, उसकी पुकार को सुने और पानी के बपतिस्मा के लिए समर्पण करें. आणि तुम्ही लगेच जे आहे देवाच्या आज्ञेचे पालन करा, देवाचे शब्द तुम्ही माना आणि पाण्याचा बपतिस्मा घ्या. God will deliver you from the nature of sin. परमेश्वर तुम्हें पाप के उस स्वभाव से छुटकारा देगा. परमेश्वर तुम्हास पापाचा स्वभावातून सुटका करेल. Lord will deliver you from the old man's nature. आपके पुराने मनुष्यत्व के स्वभाव से आपको छुड़ाएगा. आणि जुन्या मनुष्याच्या स्वभावातून परमेश्वर तुम्हाला सोडवेल. Lord will deliver you from the sinful nature. आपके पापमय स्वभाव से परमेश्वर आपको मुक्ति देगा. तुमच्या पापमय सर्व स्वभावातून परमेश्वर तुम्हास मुक्त करेल. After getting out of Egypt, the Israel people were pursued by Egyptian and Egyptian army. इस्राएली संतान लोग मिस्र देश से बाहर निकलने के बाद देखो मिस्र की फौज उसका पीछा करने लगा. इस्रायली लोक जे आहे मिश्रातून बाहेर निघाल्यानंतर मिश्री सेना त्यांचा पाठलाग करू लागली. But in the Red Sea, we see Lord destroyed those people. लेकिन हम देखते हैं कि जब उन्होंने लाल समुद्र को पार किया, उस लाल समुद्र में मिस्री सेना को परमेश्वर ने नाश कर दिया. आणि आपण पाहतो जेव्हा मिश्री सेना त्यांचा पाठलाग करू लागली, तांबड्या समुद्रात परमेश्वराने त्यांना संपून टाकले. You will not see any more. और परमेश्वर ने कहा तू इन्हें दोबारा नहीं देखेगा. आणि परमेश्वर म्हणत आहे पुन्हा तू यांना पाहणार नाही. Lord is doing that great work in our life. यही काम परमेश्वर हमारे जीवन में भी करता है. आणि हेच कार्य परमेश्वर आपल्या जीवनात देखील करतो. Don't worry about your sinful nature. आपके पाप में स्वभाव के विषय में और आपको चिंता करने की जरूरत नहीं. आणि पहा तुमच्या पापमय गोष्टीसाठी आणखी चिंता करण्याची आवश्यकता नाही. You don't need to worry about your sinful characters. आपके पाप में स्वभाव के विषय में चिंता करने की जरूरत नहीं. आणि पापमय स्वभावासाठी आणखी काळजी करण्याची गरज नाहीये. With water baptism, Lord will get deliverance in your life. जब आप पानी का बपतिस्मा लोगे उस समय में परमेश्वर आपके जीवन में एक मुक्ति, एक छुटकारा देगा. आणि जेव्हा तुम्ही पाण्याचे बपतिस्मा घ्याल परमेश्वर तुमच्या जीवनात एक मुक्ती, एक सुटका तो देईल. In Acts 22:16 we read about that. और 22वें अध्याय के 16 वचन में Acts of the Apostle. प्रेरितों के काम के 22 के 16 में हम देखते हैं. प्रेषितांचे कृत्य 22 अध्याय याच्या 16व्या वचनामध्ये आणखी आपण पाहतो. It said to Saint Paul, tarry not, take water baptism and your sin be passed off. और वापस संत पौलुस कहता है कि तू और देरी ना कर, पानी का बपतिस्मा ले, तेरा पाप दूर हो जाएगा या धो दिया जाएगा. आणि तो प्रेषित पौल या ठिकाणी म्हणत आहे आणखी तू वेळ वाया घालू नकोस, पाण्याचा बपतिस्मा घे म्हणजे पापापासून तू मुक्त होशील. Our sins should be washed. और हम लोग बपतिस्मा लेने के द्वारा हमारे पाप धो दिया जाता है. आणि आपण पाण्याचा बपतिस्मा घेतल्याच्या द्वारे आपले सर्व पाप धुतले जातात. That's why we have to take water baptism in यही our life. कारण है कि हम लोग पानी का बपतिस्मा लेना चाहिए. आणि यामुळेच आपल्याला पाण्याचे बपतिस्मा घेणे गरजेचे आहे. Other than no other way to get washed of sins. अगर पानी का बपतिस्मा ना ले तो हमारे पाप धोया जाने के लिए और कोई दूसरा मार्ग हमारे लिए नहीं है. आणि पाण्याचे बपतिस्मा शिवाय वाचून जे आहे आपले पापापासून मुक्त होण्यास दुसरे कोणते मार्ग नाही. Next we see the water baptism is a covenant of good conscience. और अगला हम देखते हैं कि पानी का बपतिस्मा एक शुद्ध विवेक की वाचा स्वरूप है. आणि जे आहे पाण्याची बपतिस्मा जे आहे शुद्ध विवेकाचे जे आहे एक करार आहे. We are making good conscience covenant with our God. हम लोग एक शुद्ध विवेक की नई वाचा परमेश्वर के साथ हम बांधते हैं. आणि शुद्ध विवेकासहित आपण देवासोबत एक करार करतो. Covenant, 2 persons needed. एक वाचा बांधने के लिए 2 व्यक्ति होना जरूरी. आणि एक वाचा एक करार बांधण्यासाठी 2 व्यक्तीची आवश्यकता आहे. So we are making covenant with our living God. हम लोग इस बपतिस्मा के द्वारा हमारे जीवित परमेश्वर के साथ एक वाचा, एक शपथ हम लोग बांधते हैं. आणि आपण आपल्या जिवंत परमेश्वरासोबत पाण्याच्या बपतिस्माच्या द्वारे आपण एक करार करतो. The same man our God is making covenant with us. उसी समय में परमेश्वर भी हमारे साथ एक वाचा बांधता है. याच वेळेस आपला परमेश्वर देखील आपल्यासोबत एक करार करतो. What we are telling to our God? हम लोग हमारे परमेश्वर से क्या कहते हैं? आपण आपल्या देवाला काय म्हणतो? Hereafter I will live according to thy word, the truth. मैं अब से तेरे वचन और तेरे सच्चाई के अनुसार जीऊंगा प्रभु. आणि इथून पुढे परमेश्वर मी सत्यतेने आणि तुझ्या वचनाचे पालन करीत मी जीवन Hereafter जगेन. I will take the yoke and learn from you. हे परमेश्वर अब से लेकर के मैं तेरा जुआ उठाऊंगा और मैं तुझसे सीखूंगा. आणि हे परमेश्वरा इथून पुढे मी तुझे जीव वाहीन आणि इथून पुढे मी तुझ्यापासून शिकेन. We are making that covenant with our God. और इस
रीति से आप आपके परमेश्वर के साथ एक वाचा बांधते हो। आणि या प्रकारे तुम्ही तुमच्या देवासहित एक करार तुम्ही करता. Our God is a faithful God, He is a covenant keeping God. हमारा परमेश्वर विश्वास योग्य ईश्वर है और वो वायदे में विश्वास योग्य है। आपला परमेश्वर विश्वास योग्य परमेश्वर आहे, तो अभिवचनांमध्ये विश्वास He योग्य is आहे. making with covenant with us, hereafter I will keep you, I will preserve you. जब हम परमेश्वर के साथ वाचा बांधते हैं तो वो भी हमारे साथ वाचा बांधते हुए कहता है कि अब से लेकर के मैं तुझे संभालूंगा, मैं तेरी रक्षा करूंगा। आणि जेव्हा आपण परमेश्वरासोबत करार करतो तेव्हा परमेश्वर करार स्वरूपामध्ये आपल्याला अभिवचन देतो, येथून पुढे मी तुला सांभाळेन. Some people are thinking after taking water baptism, how can I take part in our functions and programs, so many things. कई लोग इस प्रकार सोचते हैं कि एक बार पानी का बपतिस्मा लेने के बाद मैं पार्टी में अन्य अन्य कार्यक्रमों में मैं कैसे शामिल होऊंगा बोल करके उन लोग चिंतित होते हैं। आणि अनेक लोक या प्रकारे विचार करतात, मी पाण्याचा बपतिस्मा जर घेतलो तर वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमात मी कसा सहभाग The होणार. trials and temptation come, how can I preserve my life? अनेक प्रकार का परीक्षाएं प्रलोभन मेरे जीवन में आएगा, मेरे जीवन को मैं कैसे संभालूंगा। आणि अनेक प्रकारचे परीक्षा अभिलाषा माझ्या जीवनात येतील तर माझे जीवन मी कसे The child of सांभाळेन. God, no need to worry about it. Lord is there to keep you. और आपको परमेश्वर के प्रिय लोगों को चिंता करने की जरूरत नहीं है, परमेश्वर आपको संभालने के लिए है। आणि तुम्हाला तुमच्या जीवनाविषयी काळजी करण्याची आवश्यकता नाही, परमेश्वर काळजी वाहणारा परमेश्वर He is आहे. able to keep that covenant till the end. आखिरी तक अपने वाचा को पूरा करने के लिए वो विश्वास योग्य है। शेवटपर्यंत त्याचे करार पाळण्यास तो विश्वास योग्य आहे. When we take the right baptism, the grace will given to us. जब हम लोग सही बपतिस्मा लेंगे उस समय में एक अनुग्रह हमें दिया जाएगा। जेव्हा आपण खऱ्या रीतीने बपतिस्मा घेणार, एक देवाची कृपा आपल्याला लाभेल. Without any measure, that grace will be given to us. बिना नाप वो अनुग्रह हमें दिया जाएगा। आणि मोजणी नसणारी कृपा परमेश्वर आपल्याला देईल. The more we go through the trials and temptation, that grace will preserve us. जितना अधिक हम लोग क्लेश परीक्षा और आजमाइशों में जाएंगे उतना अधिक अनुग्रह परमेश्वर हमें देता रहेगा। जितके अधिक आपण क्लेश कष्टामध्ये परीक्षामध्ये जाऊ तेवढे अधिक परमेश्वर आपली As कृपा dear child of आपल्याला God, देईल. in this evening, Lord is calling to take His yoke upon you. परमेश्वर के प्रिय लोगों, इस शाम के वक्त में परमेश्वर आपको बुलाता है कि आओ हम उसकी जुआ उठा ले। आणि आज संध्याकाळच्या वेळेस परमेश्वर तुम्हाला बोलवित आहे, या त्याची जू आपण वाहूया. Next in Isaiah 55 verse 1, यशायाह की किताब 55 के 1 वचन में एशियाचे पुस्तक 55 अध्याय Lord- पहिले वचन. Lord is calling, he that hath thirst, come to me, I will quench his thirst. और वहां पर परमेश्वर इस प्रकार लोगों को देख करके बुलाता है, जो कोई प्यासा वो मेरे पास आए। आणि या ठिकाणी परमेश्वर म्हणत आहे, अहो तहानल्यांनो तुम्ही सर्व जलाशयाकडे माझकडे या. This is the thirst in our soul. हमारे प्राण में एक प्यास है। आपल्या जीवामध्ये एक तहान आहे. The soul which is sin, it is dead. और जो प्राणी पाप करता है वो मरा हुआ है। आणि जो प्राणी पाप करतो तो मेलेला आहे. But yesterday we heard in Jesus we are quickened. Our soul is quickened. लेकिन बीते संध्याकालीन समय में हमने देखा कि यीशु मसीह के द्वारा हमारा प्राण को परमेश्वर ने जिलाया करके हमने देखा। आणि मागील रात्री आपण ऐकले की आपले जीवन जे आहे परमेश्वराने संजीवित केले. This soul, this body belongs to God. ये प्राण, ये शरीर परमेश्वर का है। आणि हे प्राण हे जीवन जे आहे परमेश्वराचे आहे. Our spirit belongs to our God. हमारी आत्मा परमेश्वर का है। आपली आत्मा परमेश्वराची आहे. God created us. परमेश्वर ने ही हमारी सृष्टि की। परमेश्वरानेच आपली सृष्टी That's केली. why this soul is thirsting for God. यही कारण है कि हमारा प्राण ईश्वर का अभिलाषी है। यामुळेच आपले प्राण जे आहे परमेश्वरासाठी तहानलेले आहे. In Psalms 42:1 what we read, और 42 भजन के पहले वचन में हम क्या पढ़ते हैं? आणि स्तोत्र 42 पहिल्या वचनामध्ये God काय my soul वाचतो? panted for thee. मेरा परमेश्वर, मेरा प्राण तेरे लिए प्यासा है। आणि हे परमेश्वरा माझे जीव तुझसाठी लुलपते. Yes, our soul is thirsting for our God. हमारा प्राण जो है हमारे ईश्वर को ढूंढता रहता है, वो उसके लिए प्यासा है। आणि आपले जीव जे आहे परमेश्वराला शोधते. आपले जीव परमेश्वरासाठी लुलपते. When we living in the sins, our thirst for thirsting for sinful things. जब हम लोग पाप में जीवन व्यतीत करते हैं उस समय में हमारा प्राण पापमय बातों की ही खोज करता है, उसी के प्यास में दिखाई देता है। आणि जेव्हा आपण पाप करतो त्यावेळेस आपला जीव जे आहे पापासाठी ते शोधत राहते. पापासाठी ते तहानलेले After असते. this, after taking water baptism, this soul is thirsting for God. पानी के बपतिस्मा लेने के बाद हमारा प्राण ईश्वर का प्यासा बन जाता है। पाण्याच्या बपतिस्मानंतर आपले जीव जे आहे परमेश्वराला शोधते. He is thirsting for godly and godly things. और वो परमेश्वर के लिए और परमेश्वर की बातों
बातों की खोज करता रहता है। आणि ते परमेश्वराची गोष्ट व परमेश्वरासाठी लुळपते. Not worldly things, the things from above. वो संसार की बातों की खोज नहीं करता, लेकिन स्वर्ग की बातों की खोज करने लगता है। जगातील गोष्टी ते शोधत नाही, प्रभू येशू ख्रिस्त व स्वर्गाची As गोष्टी ते dear शोधतो. child of God, Lord knows your thirst in your soul. सबसे पहले परमेश्वर आपके प्राण का प्यास को जानता है। आणि सर्वात आधी परमेश्वर तुमच्या जीवाची तहान तो ओळखतो. With that thirst only come to this convention. और उसी प्यास के साथ हम इस सम्मेलन में आए हैं। आणि त्याच तहानाने तुम्ही देवाच्या समुद्रात Doing all the programs, all the things you gathered here because of the thirst of your soul. अपने जीवन के सारे प्रोग्राम को, कामों को परित्याग करके आप इस सम्मेलन में इसलिए लिए आए हो क्योंकि आपका प्राण परमेश्वर का आपके लिए प्यासा है, उसकी खोज में है। आणि तुम्ही सर्व तुमचे कामकाज सोडून देवाच्या संमेलनामध्ये यासाठी आलात कारण तुमचे जीव परमेश्वरासाठी तहानलेले From आहे. far and near places you gather in this presence because of the thirst of in your soul. दूर से, पास से आप इस स्थान में इसके लिए इकट्ठे हुए हो क्योंकि आपके प्राण में एक प्यास है। लांब अंतरातून जवळ अंतरातून तुम्ही यासाठी जवळ आलात कारण तुमचे जीव परमेश्वरासाठी तहानलेले आहे. Amidst all the restrictions, amidst all the resistance, difficulties, you are gathered in His presence because of the thirst in your soul. कई प्रकार के रुकावट के मध्य में, कई प्रकार के विरोध के मध्य में, कई प्रकार के परिस्थिति को आप लोग सामना करते हुए, झेलते हुए, आपके प्राण के प्यास के कारण ही आप इस स्थान में उपस्थित हुए हो। अनेक प्रकारचे अडखळण तुमच्या जीवनात आले असता, बंधने आले असता, ते सर्व सोडून तुम्ही देवाच्या संमेलनामध्ये यासाठी आलात कारण तुमचे जीव देवासाठी तहानलेले आहे. Dear child of God, Lord wants to quench your thirst. परमेश्वर की प्रिय संतान, परमेश्वर तेरी प्यास को बुझाना चाहता है। प्रिय देवाच्या लेकरा, परमेश्वर तुझी तहान तो विजू इच्छितो. The worldly things cannot thirst you, cannot quench your thirst. ये संसार की बातें तेरे अंदर दिखाई देने वाले ईश्वरी प्यास को बुझा नहीं सकता। आणि हे जगातील गोष्टी तुझ्यात असणारे ख्रिस्ती तहान तो विजू शकत नाही. The worldly affections, fashions cannot quench your thirst. ये संसार में दिखाई देने वाले संबंध, ये फैशन, ये संसार की खूबसूरती, अभिलाषाएं तेरे जीवन के अंदर किसी भी प्रकार से प्यास बुझा नहीं सकता। आणि या जगातील सुंदरता आणि अभिलाषा तुझ्या जीवनाची तहान ते विजू शकत नाही. Lust or money or position, nothing cannot quench your thirst. किसी प्रकार की अभिलाषा, कोई प्रकार का धन या संपत्ति, किसी प्रकार की पदवी या स्थान भी तेरे जीवन के प्यास को बुझा नहीं सकता। कोणत्याही प्रकारची सुंदरता, शृंगार, अभिलाषा आणि धन संपत्ती तुझी ती तहान विजू शकत नाही. Only Lord can quench your thirst. केवल प्रभु ही तेरे प्यास को बुझा सकता है। फक्त येशू तुझी तहान विजू शकतो. That's why Lord sent the Holy Spirit. इसी कारण से परमेश्वर ने पवित्र आत्मा भेजा। त्यामुळे परमेश्वराने पवित्र By the आत्मा Holy पाठवला. Spirit, by the living waters, Lord is quenching your thirst. पवित्र आत्मा के द्वारा, उस जीवित जल के द्वारा परमेश्वर तेरे प्यास बुझाता है। पवित्र आत्म्याच्या द्वारे, जीवनाच्या जलाच्या द्वारे परमेश्वर तुझी तहान तो विझवतो. In the last days, I will pour out the Spirit upon every flesh. हर एक प्राणी के ऊपर अंतिम दिनों में मैं अपनी आत्मा उंडेलूंगा। शेवटच्या दिवसांमध्ये सर्व प्राणी मात्रांवरती मी माझा आत्माचा वर्षाव As करेन. dear child of God, in order to quench your thirst, Lord is sending His Spirit. परमेश्वर की प्रिय लोगों, तेरे प्यास को बुझाने के निमित्त ही परमेश्वर अपनी आत्मा भेजता है। प्रिय देवाच्या लेकरा, तुझी तहान विझवण्यासाठी परमेश्वर त्याचा आत्मा तो आपल्यामध्ये At every पाठवितो. meeting, every prayer, Lord is sending His Spirit so that He can quench your thirst. हर एक प्रार्थना में, हर एक सभा में तेरे प्यास को बुझाने के लिए ही परमेश्वर अपनी आत्मा भेजता है। आणि तुझ्या सर्व तहान विझवण्यासाठी प्रत्येक सभेमध्ये त्याचा तो गौरवी आत्मा आपल्यामध्ये पाठवितो. Those who don't receive the Holy Spirit, go and attend the tarry meeting, receive the Holy Spirit. जिन्होंने ने पवित्र आत्मा का अभिषेक को प्राप्त नहीं किया, आप जाओ इंतजार सभा में शामिल होकर के पवित्र आत्मा को पालो। जितके लोक अभिषेक आत्मा प्राप्त केले नाही, तुम्ही वाट पाहण्याच्या मीटिंग मध्ये जा, देवाचा आत्मा तुम्ही प्राप्त करा. He will satisfy your soul. वो आपके प्राण को तृप्त करेगा तो तुमच्या जीवास तृप्त He करेल. will give the gladness. और वो आपके हृदय में आनंद देगा। तुमच्या हृदयात तो उल्हास He will देईल. give joy and happiness. वो आनंद और खुशी आपके हृदय में उंडेल देगा। तुमच्या हृदयात तो आनंद आणि खुशी तो You पाठवून cannot देईल. stop it. You cannot control that और gladness. वो आनंद, वो खुशी को आप रोक नहीं पाओगे, आप नियंत्रण कर नहीं पाओगे। आणि ते आनंद, ते संतोष तुम्ही सामावू शकणार नाही, एवढे आनंद तो तुम्हाला It देईल. will flow like a river in your life. आपके जीवन में ये आनंद, ये खुशी मानो नदी के समान बहने लगेगा। आणि हे आनंद तुमच्या जीवनात समजा नदीप्रमाणे ते वाहू It will लागेल. flow like a mighty river in your life. एक बहुत बड़े नदी के प्रभाव के समान वो आपके जीवन में बह रहेगा। आणि मोठ्या नदीप्रमाणे ते आनंद तुमच्या जीवनात
परत वाहू लागेल. The book of Ezekiel, we read about that, 47. एजेकियल की किताब 47 अध्याय में हम इस बात को देखने पाते हैं. एजिकेलचे पुस्तक 47 अध्यायामध्ये आपण याविषयी वाचू शकतो. Step by step, Lord will lead in your, the river. और कदम कदम एक नदी के मानित परमेश्वर आपकी अगुवाई करेगा. आणि जे आहे एका कदम प्रमाणे एका पावलाप्रमाणे तो तुमचे सर्व If you surrender to the Lord, Lord will lead to that river. और अगर आप परमेश्वर के हाथों में अपने आप को सौंप दोगे तो आपका परमेश्वर उस नदी की ओर आपकी अगुवाई करेगा. आणि जर तुम्ही तुमचे जीवन देवास समर्पण केले असता त्या नदीकडे तो परमेश्वर तुम्हास God खेचेल. wants to take you deeper and deeper in that river. परमेश्वर उस पवित्र आत्मा के नदी में आपको गहराई में और भी गहराई में ले जाना चाहता आणि है. परमेश्वर तुम्हास त्या पवित्र आत्म्याच्या नदीच्या खोलीमध्ये आणखी खोलीमध्ये तो तुम्हास घेऊन First, जाईल. Lord is taking the ankle deep. और सबसे पहले वो हमारे एड़ी तक के उस गहराई में लेकर के चलता है. आणि सर्वात आधी तो घोट्यापर्यंत आपल्यास घेऊन It speaks जातो. about led by Spirit. और वो इस बात को दिखाता है कि हम आत्मा के द्वारा चलना चाहिए. आणि हे दर्शवते आपण आत्म्याच्या द्वारे चालावे. Before we are led by own spirit, own nature. उससे पहले ऐसा था हम लोग अपने स्वभाव में अपनी आत्मा के द्वारा मन मर्जी जिधर चाहते थे उधर जाते थे. आणि याच्या आधी असे होते आपण आपल्या स्वइच्छेप्रमाणे Now चालत giving होतो. the Spirit. जिथे जाऊ तिथे आपण चालत होतो. Now giving the Spirit, Lord wants to lead us by the Spirit. लेकिन अभी पवित्र आत्मा का अभिषेक देने के बाद परमेश्वर आत्मा के द्वारा आपकी अगुवाई करना चाहता है. परंतु आता पहा पवित्र आत्मा दिल्याद्वारे परमेश्वर आता तुम्हाला मार्गदर्शन करू इच्छितो. In every path, Lord wants to lead us by the Spirit. हर एक मार्ग में परमेश्वर आत्मा के द्वारा तुझे चलाना चाहता है. प्रत्येक मार्गामध्ये परमेश्वर तुला मार्गदर्शन करू In इच्छितो. every ministry, Lord wants to lead by the Spirit. हर एक सेवकाई में आत्मा के द्वारा परमेश्वर तुझे अगुवाई देना चाहता है. प्रत्येक सेवेमध्ये परमेश्वर तुझे मार्गदर्शन करू इच्छितो. Next, we see Lord takes to knee deep. और उसके बाद हम देखते हैं कि परमेश्वर घुटनों तक की गहराई में तुझे ले जाएगा. आणि आणखी आपण पाहतो गुडघ्यापर्यंत तो तुम्हाला खोलीमध्ये You all घेऊन जाईल. know the knee speaks about the prayer हम life. सब जानते हैं कि घुटना प्रार्थना के जीवन को दर्शाता है. आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे गुडघ्यावर बसणे म्हणजे प्रार्थना जीवनास दर्शविते. God gives the anointing and Spirit so that we pray more and more. परमेश्वर में प्रार्थना की आत्मा ऐसा देगा कि हम और भी अधिक और भी ज्यादा प्रार्थना करने लगेंगे. अशी प्रार्थनेची आत्मा परमेश्वर आपल्याला देईल. अधिक अधिक प्रार्थना आपण करत राहणार. During the pandemic period, we prayed more and more. और महामारी के उन दिनों में हमने बहुत और अत्यधिक प्रार्थना किया. आणि त्या महामारीच्या वेळेमध्ये आम्ही अत्याधिक प्रार्थना करीत During the होतो. lockdown, we prayed more and more. लॉकडाउन के समय में हमने प्रार्थना बहुत आयत्ते किया. आणि लॉकडाऊनच्या वेळेमध्ये आम्ही अधिक अधिक प्रार्थना करीत Because of होतो. fear of death, because of fear of man, so many things, we prayed more and more. हम मृत्यु के भय के कारण मनुष्य के डर के कारण हमने अधिक समय प्रार्थना में बिताया. आणि मृत्यूच्या भयामुळे मनुष्याच्या भीतीमुळे आम्ही अधिक वेळ प्रार्थनेमध्ये घालवलो. During the convention time, you are praying more. सम्मेलन के दिनों में भी आप बहुत प्रार्थना करते हो. आणि संमेलनच्या दिवसात तुम्ही अधिक वेळ प्रार्थना But करता. after going from this convention also, you must keep prayer. लेकिन इस सम्मेलन से वापस जाने के बाद भी निरंतर लगातार ऐसे ही प्रार्थना करते रहना. आणि संमेलनातून परत गेले असता असेच तुम्ही प्रार्थना सतत करत That's असावे. why Lord has given the Spirit. इसी कारण से परमेश्वर ये आत्मा हमें देता है. त्यामुळे ही प्रार्थनेची आत्मा परमेश्वर आपल्याला देतो. Let us fill in the Spirit and pray more and more. हम लोग आत्मा में भर के और भी ज्यादा प्रार्थना करें. आत्म्यात भरून आपण अधिक अधिक प्रार्थना करत As in राहू. the Hindi song also we sung, we have to pray. और हिंदी के गीत में भी हमने देखा हमें प्रार्थना करना है. आणि आपण हिंदी गीतामध्ये आपण गायलो आपल्याला प्रार्थना करायची आहे. Let us rise and pray more and more. इसके लिए आओ हम लोग उठे और अधिक और भी अधिक प्रार्थना करें. त्यामुळे आपण उठूया अधिक अधिक परमेश्वराची स्तुती Let प्रार्थना us करूया. revive and pray more and more. हम लोग संजीवित हो जाएं और अधिक प्रार्थना करें. आपण संजीवित होऊया अधिक प्रार्थना आपण करूया. That's why Lord has given this convention. यही कारण है कि परमेश्वर ने हमें यह सम्मेलन दिया. यास्तव परमेश्वराने हे संमेलन आपल्याला दिलेले आहे. Dear child of God, if you don't have this experience, come. Lord is calling you to give this experience to you. परमेश्वर के संतान अगर यह अनुभूति तेरे जीवन में नहीं है तो इस प्रकार की अनुभूति के लिए आज परमेश्वर तुझे पुकारता है, तुझे बुला रहा है. हे मनुष्याचा पुत्र आज तुझ्या जीवनात हे अनुभव नाही तर पहा परमेश्वर तुला बोलवित आहे. हे या अनुभवामध्ये तू
प्राप्त कर। Next we see the loins deep. और अगला हम देखते हैं कि उस नदी में कमर तक की गहराई है। आणखी आपण पाहतो त्या नदीमध्ये कमरेपर्यंत जी आहे ती It खोली आहे। speaks about we have girded up our loins by the truth. और ये इस बात को दिखाता है कि हम लोग अपने कमर को सत्य की कटिबंध से बांध देना चाहिए। आणि हे दर्शविते की आपले जे कमर आहे आपण सत्याने बांधून टाकावे। In these days we are hearing about more truth. इन दिनों में हम लोग कितने सारे सच्चाइयों के विषय में सुन रहे हैं। या दिवसांमध्ये आपण कितीतरी गोष्टी सत्याविषयी आपण In the ऐकत coming आहोत। days also we are going to hear more truths. आने वाले दिनों में और भी सम्मेलन के द्वारा सच्चाई को आप लोग सुनोगे। येणाऱ्या दिवसांमध्ये देखील अनेक सत्य तुम्ही ऐका। Whatever the truth we are hearing, we should not leave it. We have to gird up our loins. और जितनी भी सारी सच्चाई को हम सुन के ऐसे ही ना छोड़ दे, हम लोग सत्य में कमर कस लेना चाहिए। आणि आपण सत्य ऐकून ते सोडून देऊ नये, तर ते सत्य आपल्या कमरेस आपण बांधावे। That's why Lord has given the Spirit. यही कारण है कि परमेश्वर ने ये आत्मा पवित्र आत्मा में दिया। यास्तव परमेश्वर पवित्र आत्मा आपल्याला दिलेला By the आहे। Spirit, Lord is leading in all the truths. परमेश्वर इस आत्मा के द्वारा सारी सच्चाइयों में हमें अगुवाई करता है। आत्म्याच्या द्वारे या सत्यतेमध्ये परमेश्वर आपले मार्गदर्शन करतो। Don't tell I can't understand, I can't live by this truth. आप इस प्रकार ना बोलो कि मैं इस सत्य को ना समझता हूँ, ना ही मैं उसके अनुसार जी सकता हूँ। असे तुम्ही म्हणू नका, मी हे सत्य ओळखत नाही, मी हे सत्य जाणत नाही। This is so difficult to live. Don't tell like that. इस प्रकार आप ना बोलो, इस सच्चाई के अनुसार जीना मेरे लिए बहुत कठिन बात है। आणि तुम्ही असे म्हणू नका की सत्याप्रमाणे जगणे माझ्यासाठी कठीण आहे। If you have the Spirit of God, He will lead to the loins. अगर आपके अंदर परमेश्वर की आत्मा है तो वो इस कब्र तक के अनुभव में आपको लेकर के चलेगा। आणि ते आत्मा तुमच्यामध्ये आहे, तर या कमरेच्या पर्यंतच्या खोलीमध्ये तो तुम्हाला घेऊन Not जाईल। only that, Lord helping us to swim. We cannot go forward. और उसके बाद हम लोग आगे नहीं बढ़ सकते, इस कारण से परमेश्वर उस पानी में तैरने के लिए हमें छोड़ेगा। आणि आणखी आपण पुढे जाऊ शकत नाही, यामुळे पाण्यामध्ये फिरण्यासाठी तो आपल्याला पाठवेल। By the love of God, with the power of God, we go through in our life. हमारे जीवन में उसके शक्ति के द्वारा, उसके प्रेम के द्वारा हम लोग आगे बढ़ने पाएंगे। आणि त्याच्या सामर्थ्याच्या द्वारे, त्याच्या प्रीतीच्या द्वारे आपण आपल्या जीवनात पुढे वाटचाल करू शकणार। Sometimes we think how we will proceed. कई बार हम इस प्रकार सोचने लगते हैं, मैं और आगे कैसे बढ़ूं। आणि अनेक वेळेस आपण या प्रकारे विचार करतो, मी आणखी पुढे कसे चालावे, How can I live this life? कैसे ये जीवन में जीऊं। आणखी मी कसे जीवन जगावे। No need to worry about it. The Spirit of God will lead you. परमेश्वर के प्रिय लोगों, तुम्हें और चिंता करने की जरूरत नहीं, परमेश्वर की आत्मा तुझे चलाएगा। आणखी देवाच्या लेकरांनो, काळजी करण्याची आवश्यकता नाही, परमेश्वराचा आत्मा To give तुम्हाला this- मार्गदर्शन करेल। To give this great experience, Lord is calling you. और इस महान उद्देश्य के लिए, इस अनुभव के लिए देखो, परमेश्वर तुझे बुला रहा है। आणि पहा, या मोठ्या उद्देशासाठी परमेश्वर तुला बोलवित आहे। Next, for the divine healing, Lord is calling you. अगला परमेश्वर ईश्वरी चंगाई के लिए आपको बुलाता है। आणखी तुम्हाला दैवी आरोग्यासाठी परमेश्वर बोलवित आहे। Matthew 17:17, we read about that. मत्ती सुसमाचार अध्याय 17 वचन 17 में हम देखते हैं। मत्ती सुवर्तमान 17 अध्यायाच्या 17व्या वचनामध्ये आपण हे पाहू शकतो। We read about a lunatic boy. हम लोग वहां पर एक लकवे या झोले के मारे व्यक्ति को देखते हैं। आपण या ठिकाणी जे आहे एक व्यक्तीस आपण His father पाहतो, was worried. He wanted to get deliverance for his child. और उसका पिता अपने बच्चे के लिए परेशान है, उसकी बच्चे की चंगाई की वो अपेक्षा करता है। आणि त्याचा पिता जे आहे त्याच्या मुलासाठी तो काळजी करत आहे, But- त्याच्या आरोग्याची तो अपेक्षा करीत But the आहे। disciples could not. लेकिन इस बच्चे की मिर्गी की बीमारी से इन शिष्यों ने उसे छुटकारा दे नहीं पाए। परंतु त्या व्यक्ती ज्या फेब्रीच्या आजारापासून शिष्य त्याला सोडू शकले नाही। Jesus said, bring me to. उस समय में यीशु मसीह ने कहा, उस बच्चे को मेरे पास लेकर के आओ। तेव्हा येशू ख्रिस्त म्हणाला, त्या लेकरास माझ्याकडे घेऊन या। Jesus rebuked that spirit. और यीशु मसीह ने उस दुष्टात्मा को डांटा। आणि परमेश्वराने त्या भूतास दाटविले। Because of compassion, Lord healed him. और परमेश्वर उस बच्चे के पर तरस खाया, यही कारण है उसने उसको चंगाई दिया। आणि परमेश्वर त्या लेकरांवरती जे आहे तरस दाखविल्यामुळे तो मुलगा बरा झाला। If we come with sickness, Jesus is compassionate healer. अगर तू यहाँ पर एक बीमारी के साथ आया है तो देखो, हमारा प्रभु यीशु मसीह तरस खाने वाला आरोग्यकारी ईश्वर है। आणि पहा, आज तू आजाराने देवासमुखात आला असशील तर पहा, परमेश्वर दयाळू He आरोग्यदाता is a आहे। good healer. He wants to heal you. वो एक सच्चा चंगा करने वाला है, वो तुझे चंगा करना चाहता है। आणि तो खरा वैद्य आहे,
तो तुला बरे कर इच्छित आहे. By His words He is healing us. वो अपने वचन के द्वारा हमें चंगाई करता है. तो त्याच्या वचनाच्या द्वारे आपल्याला By His आरोग्य stripes देतो. we were healed. उसके कोड़े खाने से हम चंगे हो गए त्याला हैं. बसलेल्या फटक्यामुळे आपल्यास आरोग्य In His मिळते. presence there is healing. उसके उपस्थिति में एक चंगाई है. आणि त्याच्या उपस्थितीमध्ये आरोग्य आहे. If you believe right now you will get healing. अगर अभी आप विश्वास करोगे अभी ही आपको चंगाई मिलेगा. आता तुम्ही विश्वास कराल तर आत्ताच तुम्ही आरोग्य Even प्राप्त today कराल. our Jesus liveth. आज भी हमारे यीशु जीवित है. आज ही आपला परमेश्वर Our जीवित आहे. Jesus same yesterday, today and forever. कल आज और हमेशा के लिए हमारे यीशु एक सा है. काल आज आणि युगानुयुग आपला परमेश्वर एक समान आहे. Even today Jesus can heal you. आज भी यीशु तुझे चंगा कर सकता है. आज ही परमेश्वर तुला आरोग्य देऊ शकतो. Some people the healing word, divine healing word, they are disturbed by that word. कुछ लोग जब ईश्वरी चंगाई शब्द को सुनते हैं तो बड़े परेशान हो जाते हैं. काही लोक जे आहे दैवी आरोग्य शब्द ऐकताच ते खूप काळजी करू लागतात. What can we put? Lord only healing. और हम क्या कर सकते हैं? प्रभु ही उनको चंगाई करना चाहिए. आम्ही काय करू शकतो? परमेश्वरच त्यांना आरोग्य दिले पाहिजे. Man is not healing, Lord only healing. मनुष्य चंगाई नहीं करता लेकिन प्रभु ही चंगाई करने वाला. मनुष्य बरे करू शकत नाही परंतु परमेश्वर बरे करू That's why we शकतो. are putting divine healing. इसी कारण से ईश्वरी चंगाई हम देते हैं. यामुळे आम्ही दैवी आरोग्य म्हणतो. We are not putting anybody person's photo or name or anything. हम लोग किसी मनुष्य का छवि को उसके नाम को आपको नहीं देते आणि कोणत्या मनुष्याचे चित्र आम्ही तुम्हाला Because देत नाही. Lord only healing. क्योंकि यीशु ही हमें चंगाई करने वाला. कारण येशू आरोग्य देणारा परमेश्वर My आहे. personal life, I can say, Lord healed me of so many sicknesses. मेरे व्यक्तिगत जीवन में मैं कह सकता हूँ मेरे कईयों बीमारियों के लिए मेरे यीशु मेरा आरोग्यकारी हुआ है. माझा वैयक्तिक जीवनाविषयी मी सांगू शकतो. माझ्या वेगवेगळ्या आजारामध्ये माझा परमेश्वर मला आरोग्य देत आहे. From my childhood till now, I can tell, Lord healed me from so many sicknesses. मेरे छोटे बचपन से लेकर के अब तक मैं कह सकता हूँ कि मेरा प्रभु ने ही मुझे अनेक बीमारी से मुझे चंगाई दिया. आणि मी लहानपणापासून आजपर्यंत सांगू शकतो माझा परमेश्वराने मला वेगवेगळ्या आजारातून मुक्त केले आहे. Not only myself, so many servants of God, Lord healed them. केवल मेरे विषय में नहीं बहुत सारे सेवकों के जीवन की भी यही गवाही है कि प्रभु ने उन्हें चंगा किया. फक्त माझा विषय नाही अनेक सेवकांविषयी या प्रकारची साक्ष आहे. परमेश्वराने त्यांना बरे केले. So many believers also, Lord healed. कई विश्वासियों को भी परमेश्वर ने चंगा किया है. अनेक विश्वासणाऱ्यांना देखील परमेश्वराने That आरोग्य दिले God आहे. can heal you. वही परमेश्वर आपको भी चंगाई कर सकता है. परमेश्वर तुम्हाला बरे करू शकतो. Whatever sickness may be, believe in Jesus, He can heal you. जो भी कुछ आपकी बीमारी क्यों ना हो आप यीशु के ऊपर विश्वास करो. प्रभु यीशु आपकी बीमारी से आपको चंगा करेगा. जे कोणते आजार तुमच्या जीवनात असू दे येशूवर विश्वास ठेवा. परमेश्वर तुम्हाला आरोग्य You देईल. call unto Him, Lord will heal you. आप उसे पुकारो वो प्रभु आपको चंगा करेगा. परमेश्वराची आरोळी मारा. परमेश्वर तुम्हाला आरोग्य देईल. Next, Lord wants to satisfy our soul. He is calling us. और अगली बात विषय ये कि हमारे प्राण को तृप्त करने के लिए हमारे ईश्वर हमें पुकारता है. आणि पुढचे विषय हे आहे आपल्या जीवास तृप्त करण्यासाठी परमेश्वर आपल्याला बोलवित आहे. Isaiah 55:2, we read about that. यशायाह किताब उसके 55 अध्याय के दूसरे वचन में हम इस बात को देखते हैं. यशायाचे पुस्तक 55वे अध्याय याच्या दुसऱ्या वचनामध्ये आपण एक गोष्ट पाहू शकतो. When we come to the fellowship of the saints, Lord give that satisfy our soul with His food. अगर हम लोग संतों की संगति सहभागिता में आएंगे उस समय में परमेश्वर हमारे प्राण को तृप्त करने के लिए भोजन देगा. आणि सेवकांच्या संगतीमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा परमेश्वर आपल्याला भोजन वस्तूने त्याच्या आपल्याला तो संतुष्ट That is His करतो. food. हम वो भोजन क्या है? आणि हे पदार्थ काय आहे? The truth Lord is given to us. और ये जो गहरी सच्चाई प्रभु हमको देता है. आणि हे जे एक रहस्यमय सत्य तो आपल्याला For our देतो. growth and perfection Lord is giving to us. हमारे बढ़ोतरी के लिए पूर्णता या सिद्धता के लिए जो उपदेश परमेश्वर हमें देता है. आपण बळामध्ये वाढण्यासाठी आणि सिद्ध होण्यासाठी उपदेश परमेश्वर आपल्याला देतो. Next, Lord is calling for a sanctification. अगला परमेश्वर शुद्धिकरण के लिए हमें बुलाता है. आणखी परमेश्वर आपल्याला शुद्धीकरणासाठी पाचारित Yes, आहे. Lord wants to sanctify our life. हाँ, हमारे जीवन को परमेश्वर शुद्ध कर देना चाहता है. हो परमेश्वर अपने जीवन शुद्ध कर इच्छित Not आहे. only that, Lord is calling for perfection. हाँ, परमेश्वर देखो हमें सिद्धता के लिए भी बुलाता है. आणि हो खरोखर परमेश्वर आपल्याला सिद्धतेसाठी Not बोलत only आहे.
that Lord is calling for eternal glory. केवल इतना ही नहीं, एक नित्य महिमा के लिए भी परमेश्वर हमें बुलाता है. केवळ एवढेच नव्हे, गौरवासाठी परमेश्वर बोलवित आहे. But that Lord is calling for eternal kingdom. परमेश्वर नित्य राज्य के लिए भी हमें बुला रहा है. आणि सर्वकालिक जीवनासाठी देखील In परमेश्वर the same way, let us close your eyes. आइए हम लोग अपने आंखों को बंद करें. आपण आपले डोळे बंद God is calling you. परमेश्वर प्रभु आपको बुला रहा है. परमेश्वर If you obey and come, you will receive the blessings of the Lord. अगर आप आज्ञा मान करके आओगे तो आप परमेश्वर से आशीष पाओगे. तुम्ही देवाकडे याल तर देवाचे आशीर्वाद तुम्ही May प्राप्त God कराल. help us to come and receive all the blessings. परमेश्वर आपकी मदद करे कि आप आ पाए और ये सारी आशीष पाने पाए. परमेश्वर तुम्हास मदत करो की हे सर्व तुम्ही आशीर्वाद प्राप्त करा. May God bless us. परमेश्वर आपको आशीष. परमेश्वर तुम्हास आशीर्वाद देव.